ब्लॅक बॉक्स जळला पण कागद नाही. काहून? हा, अजितदादाचा गेम केला, अजितदादा जळून खाक झाले त्या विमानातला ब्लॅक बॉक्स जळला म्हणते. असे हरामखोर लोक सांगत आहे. मग कागद का जळले नाही? अरे तो ब्लॅक बॉक्स टपराचा होता, लोखंडाचा होता का प्लास्टिकचा होता? लोखंडाचा असा ना, तो जळू का शकते? मग कागद का नाही जळले? हरामखोरांनो, कागद का नाही जळले ते सांगा. कागद का नाही जळले? हा, अबे ते कागद का नाही जळले? मार रानावर उडलेले ते कागद का नाही जळले? कागदाला जर असं वाफ लागलं कागद जळतो रे. हा, एवढं माणसं जळून खाक झाले, कोळशा झाले, विमान कोटसारखं खाक झालं, नामुशान खतम झालं. फक्त शेपटीच राहिली होती विमानाची. आणि त्या शेपटीच्या ह्याच्यात ब्लॅक बॉक्स होता. तर मला सांगता ब्लॅक बॉक्स कसा जळन? तो ब्लॅक बॉक्स कसा जळन? अरे हरामखोरांनो, काहीतरी सांगा. खरं तर सांगत जा, का लोकांना वाटलं तर पाहिजे का खरं बोलून राहिले म्हणून. बस चुत्या बनवायचे धंदे चालू केले आहे तुम्ही, का दुसरं काहीच नाही. माझं एकच म्हणणं आहे, गुमराह नका करू जनतेला, गुमराह नका करू हरामखोरांनो, गुमराह नका करू. कारण जनता आस लागले, जनतेच्या मनात आस लागले. जनता लढून राहिली. बारामती जनताला विचारून बघा, बारामती जनता जेवण करत नाही, उपाशी राहून राहिली बिचारी. कारण अजितदादा केव्हा येणार केव्हा नाही, अजितदादा केव्हा येणार केव्हा नाही. कारण अजितदादासाठी त्यांचं मनले दुखते आणि ते म्हणत आहे, अरे 90% जनता म्हणून राहिली की अजितदादा मेलेच नाही, कधी ना कधी येणार, कधी ना कधी एंट्री होणार, शिवाजी बॉस सारख्या पिक्चरसारखी एंट्री होणार. पण माझं एकच म्हणणं आहे, परमेश्वरा अजितदादा असन तर त्यांना पाठव. पण माझं एकच म्हणणं आहे, तो ब्लॅक बॉक्स कसा जळला? मग कागद का नाही जळली? अरे तो लोखंडी ब्लॅक बॉक्स जळू शकते हरामखोरांनो, मग कागद का नाही जळले? ते माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याजवळ? नाही आहे. कारण तुमच्याजवळ प्रश्नाचं उत्तर का नाही आहे? कारण तुम्ही भडवीचे आहे हो, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचा. कारण अजितदादाचं गूढ रहस्य जनतेपर्यंत नाही आलं पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी लपवून राहिले. कारण जनतेच्या पर्यंत आलं ना, तुमची ओटे घुसायची पाळी येणार आणि तुम्हाला महाराष्ट्रातूनच काय भारतातून हाकलून देणार. कारण कसं आहे की तुमचे दातन, तुमच्याच होटन, तुमचेच सगळंच आहे, दुसरं कोणाचंच नाही आहे. कारण तुम्हीच आहे सगळे गोष्ट करणारे. हा, आणि अजितदादाचा प्लॅनिंगनी मर्डर करता का हरामखोरांनो? दादाचा प्लॅनिंगनी मर्डर केला, अजितदादाचा प्लॅनिंगनी मर्डर केला. अजितदादा जिथे जे जाळलं. अरे हरामखोरांनो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. अजितदादाच्या तोंडात पाणी नाही पडू दिलं रे, परिवाराचा हाता पाणीने पळू दिलं रे तुम्ही, जिथे जी त्यांना जाळलं रे. हरामखोरांनो, त्यांची बॉडी फुगली होती दादा, अशी फुगली होती मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि 4 बावड्या फुगल्या नव्हत्या. कारण रोहित पवार साहेबांनी जेव्हा त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं, हा, तेव्हा माझ्या डोळ्यात आसू आले, काळी धगधग करत होतं. असं वाटत होतं का साल्यांच्या नडीचा घोट घेऊ का काय घेऊ काय नाही. अरे अजितदादा, जीव घ्यायच्या वेळेस तुमच्या हातात थरथरले नाही का रे? त्या माणसानं महाराष्ट्राच्या जनतेवर काळजावर राज्य केलं, त्या माणसानं. आणि तुम्ही हरामखोरांनो, नासुकल्या कायच्यासाठी तुम्ही काटा काढला अजितदादाचा, आणि अजितदादा मरण पावले. अरे हरामखोरांनो, तुम्ही एका जणानं काढ नाही केलं, ह्या विमानाच्या मालकानं एका जणानं काढ नाही केलं. विमानाच्या मालकासंग अजून कोणतरी आहे, असे 4-5 जण आहे. आणि हे लोक अजितदादाला मारण्याचा प्लॅन भरपूर दिवसापासून करत असन भाऊ. कारण विमानाचे विमानाचे 2 पायलट बदलले. विमानाचा पायलट बेवळा होता, पहिलेही माहीत होतं बेवळा होता म्हणून. त्याची जन्मकुंडली काढली. तो 2 ते 3 महिन्या अगोदर बरखास्त केलं होतं आणि दारू पिऊन तो पायलट चालत होता. त्या कारणामुळं त्याच्यावर भरपूर वेळा कारवाई झाली. मग का बेवल्यालाच का विमान चालवायला लावलं ते अजितदादाचा PA कान होता. तिच्या संगत विमानात 6 जण बसले होते. त्याचा CCTV कुण्या भोकात गेला, दाखवण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. कारण अजितदादाचा खुनी कोण आहे हे दाबवण्याचा प्रयत्न केला आणि अजितदादाचा मर्डर झाला, अजितदादाचा घात झाला. पण अपघात दाखवून राहिले हरामखोरांनो तुम्ही. तर लाजा वाटायला पाहिजे, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. आणि तुम्हाला लाज कसली? तुम्हाला लाजाने लागणं वाटणार. कारण तुमच्या नजरा मेल्या आहे साल्यांनो, तुमचे तोंड मेले आहे साल्यांनो. कारण तुमच्या तोंडात कधीही गू पडो गू, हे माय म्हणणं आहे. हा जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. कागद जळली नाही, तो त्याच्यातला ब्लॅक बॉक्स जळला, माणसं जळून खाक झाले, कोळशासारखे माणसं झाले, माणसाची ओळख निर्माण होत नव्हती. तो विमान जळून खाक झालं, विमानाचं कोळसा झाला. पण साल्यांनो त्या कागदाचा कोळसा नाही झाला. आणि तो ब्लॅक बॉक्स कसा जळला रे सांगा बरं मला? ब्लॅक बॉक्स का तो प्लास्टिकचा होता का कागदाचा होता का लाकडाचा होता ते सांगा ना मला. तुम्ही ते नाही सांगू शकणार, कारण तुमची गाण पाटते 2 हात, कसे सांगू शकाल? अरे तुम्ही असे लोक आहात
की जे कागद जळाले पाहिजे ते जळले नाही आणि ब्लॅक बॉक्स जळला सांगून राहिले. अरे महाराष्ट्राची जनता, भारतातली जनता ब्लॅक बॉक्समध्ये काय येणार काय नाही याची वाट बघत होते आणि तुम्ही काय सांगितलं तर ब्लॅक बॉक्स बंद आहे. अरे हरामखोरांनो, खोटं बोलण्याचं काहीतरी असते तथ्य. एवढे खोटं बोलू नका की लोक तुमच्या गांडीवर थुकणार. कळलं काय? अरे तू ब्लॅक बॉक्स काय आहे काय नाही त्याच्यामध्ये काय गूढ रहस्य आहे हे अद्यापी अजून माहीत नाही. आणि तुम्ही काय म्हटलं की ब्लॅक बॉक्स बंद पडला, ब्लॅक बॉक्स जळला. असा कसा जळला? अरे अजितदादाचा घात झाला, अपघात नाही. 10 वेळा डोकसं फुटू फुटू सांगून राहिलो मी. आणि कोणी केला? विमानाच्या मालकाने केला. पण विमानाच्या मालकानंच नाही केला, त्याच्यामध्ये अजून जण आहे पण ते सापडणार नाही दादा. कारण कसं आहे, हे प्लॅनिंगनं मर्डर केला अजितदादाचा आणि पुरी महाराष्ट्र जनता ओरडू सांगून राहिली. कारण प्लॅनिंगने केलेला आहे. हे 1-2 दिवसाचं कांड नाही आहे. कारण विमानाच्या मालकानं 2 महिन्याच्या अगोदर विमानाचं इन्शुरन्स काढलं, तर चालकाचं इन्शुरन्स काढलं. म्हणजे तिला कसं माहीत का कांड होणार म्हणून? अरे काहीतरी प्लॅनिंग रचलेली आहे. तर्क लावा, डोकसा लावा. भेजा आहे तुम्हाला तो भेजा चालवा. समजलं काय? कारण भावनेच्या भरात काही करू नका, भावनेच्या भरात काही बोलू नका. कारण कसं आहे, एक विमानाच्या मालकानं आणि विमानाच्या मालकासंग अजून किती जण आहे साथीदार की अजितदादाचा कांड करण्यासाठी भरपूर दिवसापासून प्रयत्न चालू होते. आणि कोणालाही मारण्यासाठी दादा फक्त विमान असो, गाडी असो, कोणी असो, फक्त त्याचा चालकाला मारलं ना, तो ज्याला मारायचा आहे तो ऑटोमॅटिक मरतो. तुम्हालाही माहीत आहे. आणि तसंच झालं. आणि अजितदादाला मारण्यासाठी विमानाच्या चालकाला खतम केलं. विमानाचा चालक बेवडा धरला आणि विमानाच्या चालकाला दारू पेल्यावर जो माणूस दारू पितो त्याला तुम्हाला माहिती आहे ना की त्याला तो गुंडल्यासारखे आणि विमान गुंडल्यासारखं करते. आणि विमानात बॉम्ब होता. मला असं वाटते कारण हवेत विमान फुटलं भाऊ. जमिनीवर फुटलं अगोदर, हवेत फुटल्यावर खाली फुटलं. विचार करा तुम्ही, विचार करा. अरे विचार करायची गोष्ट आहे दादा. हा शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरून फॉलो करा विसरू नका. खरं आहे की खोटं आहे नक्की कमेंट करून सांगा.